आधार आश्रय हा परमात्मा पंढरीनाथच आहे। पण सगळ्या देवी देवतांनी भगवंतालाच आधार म्हणून धरलेला आहे। आता सर्व देवी देवतांनी भगवंताला आधार म्हणून का धरलं, कसं धरलेलं आहे याचा विचार करून पुढचं चरण पाहून आपल्याला वेळ थांबायचंय। पण तत्पूर्वी एकदा भगवंताचं भजन करा। सगळ्या देवी देवतांना आश्रय देणारा परमात्मा पंढरीनाथ आहे। सगळ्यांचा आधार आश्रय तोच आहे। म्हणून तुम्ही पहा, ज्या ज्या वेळेला या पृथ्वीवरचे अधर्म वाढतो तेव्हा भगवंताने अवतार घ्यावा म्हणून सगळ्या देवी देवता कोणाची प्रार्थना करतात? भगवान विष्णूची प्रार्थना करतात। क्षीरसागराच्या काठावरती जाऊन सगळ्या देवी देवता आपल्यावरती संकट आल्यानंतर भगवंताची प्रार्थना करतात। रावणाने सगळ्या देवी देवतांना बंदीखान्यामध्ये टाकलं तेव्हा सगळ्या देवी देवतांना सोडवण्यासाठी कोण आलं? भगवान विष्णू परमात्मा रामचंद्र प्रभूंच्या रूपाने अवतीर्ण झाले। भगवान सगळ्या देवता भगवान अवताराला आले की अंतरिक्षामधून पुष्पवृष्टी करतात, भगवंताची स्तुती करतात। सर्व देवी देवता भगवंतालाच आधार म्हणून पाहतात। त्याचं कारण आहे की भगवान सगळ्या देवी देवतांचा सांभाळ करणारे आहे, श्रेष्ठ आहे। बळीया माझा पंढरीराव तुझ्या देवांचा देव, तो सगळ्या देवांचा देव असल्यामुळे सगळ्या देवी देवता त्याच्या आश्रयाने राहतात। भगवान श्रीकृष्ण